नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या तासिकेमध्ये बँकेचे दुय्यम कार्य कोणते ते अभ्यासले. चला तर आपण आता व्यावसायिक सेवामध्ये इन्शुरन्स विमा LIC म्हणजे काय याचा अभ्यास करू. विमा विमा म्हणजे नेमके काय हे मुलांना माहिती असेलच. बऱ्याच वेळेस विमा जीवनाचा काढला जातो, आयुष्याचा काढला जातो, वाहनाचा काढला जातो, वस्तूंचा काढला जातो. व्यवसायासाठी सुद्धा विमा काढला जात असतो. ज्या वस्तू आहेत, जी व्यवसायाची संपत्ती आहे, ती संपत्तीचं काही नुकसान झाले असेल तर त्या संपत्तीचे नुकसान भरपाई म्हणून वस्तूंचा किंवा त्या संपत्तीचा विमा उतरवला जात असतो. सर्वसाधारणपणे आपण विमा म्हणजे अशी एखाद्या वस्तूची नुकसान झाली असता त्या वस्तूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी एकमेव प्रक्रिया की एकमेव अशी मिळणारं ठिकाण म्हणजेच विमा होय. सर्वसाधारणपणे विमाचा विचार करत असताना आपल्याला असे लक्षात येते की आपल्याला आयुष्य म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, बऱ्याच गोष्टी करताना कोणत्याही कारणास्तव वेगवेगळ्या प्रमाणात हानी पोचत असते. काही गोष्टी ज्या आहेत की ज्या हानी पोचल्या तरी त्यांना आपण जर आपल्याला हानी पोचली तरी आपण त्या गोष्टीचा विमा उतरवला असेल तर अशा वेळी त्या हानीमुळे जे काही नुकसान होईल त्या नुकसानीची आपल्याला भरपाई मिळू शकत असते. नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया म्हणजेच विमा होय. आता ह्या विम्याचा तुम्हाला मी थोडक्यात बाळांनो अर्थ सांगते. विम्याचा अर्थ बघा. विमा म्हणजे जी व्यक्ती विमा उतरवते ती म्हणजे विमाधारक, आणि ती व्यक्ती विमा नुकसान भरपाई देते म्हणजे विम्याचा हमीदार किंवा विमा संस्था असे म्हणता येईल. विमा म्हणजे नेमके काय? विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था यांच्यामध्ये झालेला करार होय. जेव्हा ज्या व्यक्तीला असे वाटते की आपण जी काही पॉलिसी घेतली आहे, जो काही विमा उतरवलेला आहे, ज्या वस्तूचा विमा उतरवलेला आहे, विमा उतरत असताना व्यवसायामध्ये कोणत्याही कारणास्तव त्या वस्तूचे नुकसान होऊ नये किंवा झाल्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून अशा वेळी व्यावसायिक जो असतो तो विमा कंपनीशी संपर्क साधतो आणि करार करतो. तो करार दोघांनाही मान्य असतो तर त्या वस्तू व संपत्तीचा विमा उतरवला जातो. या संकल्पनेलाच विमा असे म्हटले जाते. विमा म्हणजे नेमकं विमाधारक किंवा विमा संस्था यांच्यामध्ये झालेला करार होय. हा करार सर्वसाधारणपणे लिखित स्वरूपाचा असतो. त्यामध्ये वस्तूचा विमा उतरवलेला असतो किंवा विमा उतरवल्यानंतर समजा कोणत्याही कारणास्तव तिच्या अटी करारामध्ये नमूद ह्या कराव्याच लागतात. वस्तू अधिक राहून ज्या वस्तूचा विमा उतरवलेला आहे त्या वस्तूचे नुकसान झालेलं आहे, अशा वेळी करारानुसार विमाधारकांना ठरलेली रक्कम देणे. त्यामुळे व्यावसायिकाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे नुकसान होत नाही. आपण बऱ्याच वेळ एखाद्या आकस्मिक संकटापासून बचाव करू शकतो असे नाही, परंतु जी नुकसान भरपाई होत असते ती विम्यामुळे सहज सहन करता येते आणि त्याचे संरक्षण देखील होते. संपत्तीला संरक्षण देखील देता येते. त्यामुळे हे कशामुळे बरं शक्य आहे बाळांनो? हे केवळ फक्त विम्यामुळे शक्य आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ॲड केलेल्या ते बघा. सध्या बघा यांच्या कोणत्या कोणत्या आहेत. विमाधारक म्हणजे इन्श्युअर. विमा जी व्यक्ती उतरवते तिला विमाधारक असे म्हणतात. विमाधारक म्हणजे कोण? विमाधारक अशी व्यक्ती असते की जी वस्तूचे आणि स्वतःच्या संपत्तीचे नुकसानीपासून संपत्तीचे संरक्षण करते, त्यासाठी विमा उतरवते, त्याला विमाधारक असे म्हणतात. नंतर आहे विमा हमीदार. यामध्ये इन्श्युअर
जी व्यक्ती आहे, जी गॅरंटर जी व्यक्ती विमा हमीदार आहे, जी आपल्याला विमा नुकसान भरपाई देते. विमा हमीदार म्हणजे नेमके कोण? तर विमा कंपनी होय. जी कंपनी आपल्याला नुकसान भरपाई भरून देते, नुकसान भरपाईची आपली भरपाई देते, त्या व्यक्तीला विमा हमीदार असे म्हणतात. किंवा जी संस्था आहे, जी कंपनी आहे, जी संस्था आहे ती विमा हमीदार, तिला आपण विमा हमीदार असे म्हणतात. विमा कंपनी ज्या वस्तूचा विमा उतरवलेला आहे, तिचे नुकसान होत आहे, अशा वेळेस करारामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत, त्या अटी आणि शर्तींचं पालन करून आपल्याला हमी देत असते, त्याला विमा हमीदार असे म्हणतात. नंतर योजना पॉलिसी. नंतर तिसरं आहे विमा हप्ता. बघा बाळांनो, प्रीमियम हा जो इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे विमाधारक ज्याकडे करार करते किंवा ज्या करारामध्ये जी काही रक्कम नमूद केलेली असते, ती रक्कम सतत तो भरत असतो, त्या रकमेला विमाचा हप्ता असे म्हटले जाते. विमा हप्ता म्हणजे असा हप्ता की ज्यामध्ये विमा हमीदार एक प्रकारचे नुकसान भरपाईची हमी देत असतो. नंतर आहे योजना पॉलिसी दस्तऐवज. दस्तऐवज म्हणजे कागदपत्र. थोडक्यात पॉलिसी. विमा हमीदार जी व्यक्ती आहे, विमाधारक किंवा विमा हमीदार जिला विमा उतरवायचा आहे, अशी व्यक्ती म्हणजे विमाधारक होय. जी व्यक्ती विमा उतरून देणार आहे, अशी संस्था, अशी व्यक्ती, ती व्यक्ती आपली विमा हमीदार असते. विमा हमीदार हा विमाधारकाकडे अनेक पॉलिसी असतात. तेव्हा त्याला वाटेल ती चांगली पॉलिसी तो निवडतो. त्या पॉलिसीमध्ये ज्या काही अटी आहेत, जे काही नियम दिलेले आहेत, त्या अटींचं पालन होत असतं. मग त्या पॉलिसीमध्ये विमाधारक जी पॉलिसी योग्य वाटेल ती पॉलिसी निवडतो. थोडक्यात या दोघांमध्ये झालेला करार किंवा दोघांमध्ये होणारा करार आहे, आणि तो करार आणि त्या अटी आणि त्या शर्ती यांना असणारी मंजुरी, यालाच विमाधारक हप्ता भरून पॉलिसी घेत असतो. नंतर दावा म्हणजे काय? क्लेम. यामध्ये इंग्रजी भाषेत त्याला क्लेम असे म्हणतात. दावा म्हणजे नेमके काय? तर विमा उतरवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाले असेल, ज्या वस्तूंचा विमा उतरवलेला आहे, ज्या गोष्टींचा आपण क्लेम घेतलेला आहे, त्या वस्तूंचं काही नुकसान झालं असेल, तेव्हा अशा वेळेस त्या वस्तूंची नुकसान झाल्यानंतर विमाधारक त्या नुकसान भरपाईची जी रक्कम देतो, जी रक्कम मागणी करतो, त्याला दावा असे म्हणतात. प्रस्ताव, प्रपोजल, यालाच इंग्रजी भाषेत प्रपोजल असे म्हणतात. प्रपोजल म्हणजे नेमके काय? विमा कंपनीकडे विमा हमीदाराला त्या दाव्यानुसार ती रक्कम लेखी स्वरूपाने विनंती अर्ज करतो. त्या विनंती अर्जालाच प्रपोजल असे म्हणतात. नंतर विषय बाब, सब्जेक्ट मॅटर, हे खूप मेन असतं. यामध्ये ज्यासाठी विमा उतरवलेला आहे किंवा विमा उतरवला जातो, ती गोष्ट किंवा ते घटक म्हणजे विषय बाब होय. याला सब्जेक्ट मॅटर असे म्हणतात. म्हणजेच विषय बाब म्हणजे ज्या कारणासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी, ज्याला घटकासाठी विमा उतरवला जातो, आपल्याला आयुष्याचा विमा म्हणजेच आपल्या आयुष्याचा विमा उतरवला असेल तर तो जीवन विमा, किंवा वस्तूंचा विमा उतरवला असेल, मालाचा विमा उतरवला असेल, किंवा व्यवसायाच्या मालाची वाहतूक करत असेल आणि ती वाहतूक करत असताना जे काही वाहतूक करत असेल आणि त्यासाठी वाहतूक करीत असताना मालाची वाहतूक सुरक्षित व्हावी म्हणून मालाचं नुकसान व्हायला नको, त्याविषयी त्या मालाचा विमा उतरवला जातो. त्यासाठी तो विषय बाब लिहिणं गरजेचं आहे. नंतर बघा विम्याची तत्वे. बाळा, हे विमांची तत्वे आहेत. यामध्ये विश्वासाचं तत्व हे पहिलं तत्व आहे. यामध्ये विमाधारक आणि विमा कंपनी जी आहे, या दोघांनाही एकमेकांबद्दल विश्वास असायला हवा.
दोघांनाही एकमेकांबद्दल विश्वास बसेल असे वर्तन तयार केले पाहिजे. वर्तन म्हणजे नेमके काय? विमाधारकाने विमा उतरवत असताना सत्य माहिती देणे, सत्य माहिती सांगणे, विमा कंपनीला ती माहिती दिली पाहिजे. विमा कंपनीने सुद्धा विमा कराराबद्दल जे काही अटी आणि नियम आणि शर्ती असतील त्याबद्दल विमाधारकाला सांगितलेच पाहिजे. सत्य गोष्टी ह्या नमूद केल्या पाहिजे. उदाहरणार्थ, शंतनू यांनी विमा उतरवलेला आहे. विमा उतरवताना त्यांनी फॉर्म भरला आहे. त्यांनी पूर्ण माहिती ही दिलेलीच नव्हती. कालांतराने शंतनू हे मरण पावतात. त्यांच्या मरणाचं कारण हृदयविकाराच्या झटक्याने झालेलं आहे. शंतनू यांच्या कुटुंबांना मृत्यूमुळे झालेले जे काही नुकसान आहे ते देण्यासाठी विमा कंपनी जबाबदार राहत नाही. कारण त्यांनी हृदयविकाराचा त्यांना त्रास असून देखील त्यांनी तिथं नमूद केलेलं नाहीये. म्हणून शंतनू यांच्या कुटुंबाने दावा केलेला आहे. विमा कंपनीने ती भरपाई देण्यास असमर्थता दर्शवली आहे. हे तत्त्वे असे दर्शवते की दोघांनाही एकमेकांवर विश्वास असायला हवा. दोघांनी एकमेकांना सत्य व परिपूर्ण योग्य अशी माहिती दिलीच पाहिजे. विमा हिताचे तत्व. हित म्हणजे काय? सर्वसाधारणपणे फायदा, उपयोग म्हणजे हित. जो विमाधारक व्यक्ती आहे त्या विमाधारक व्यक्तीला विषयाचा विमा उतरवलेला असेल, तो विषय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? त्याबाबत आपण विमा उतरवणार आहे तो घटक कोणता आहे, तो विषय कोणता आहे? जी व्यक्ती विमा उतरवते तो विषय जो आहे त्या विषयामध्ये विमाधारकाला आर्थिक हित असलेच पाहिजे. जर त्या बाबतीत आर्थिक हित नसेल तर तो काय करतो? ज्या वेळेस विमा उतरवताना आर्थिक हित नसेल तर ती व्यक्ती काय करते? त्या विषयाबाबत विमा उतरवते आणि तो माल जो असेल त्या मालमत्तेचा तो विमा उतरवलेला असतो. कारण योग्य त्या मालमत्तेमध्ये आर्थिक हित विमाधारक ह्या वस्तू वस्तू आहे, जे घटक आहे ज्याचा विमा उतरवणार असेल त्या घटकाचे नुकसान झाल्यानंतर त्याला काहीतरी अपाय झाला असेल, त्याचे नुकसान झाले असेल तर आर्थिक विमाहित तत्व त्याला लागू होत असते. सर्व प्रकारच्या विमा करारामध्ये हे विमाहित तत्व लागू असते. नंतर आहे नुकसान भरपाई तत्व. एखाद्या व्यक्तीने तिच्या मालमत्तेचा विमा उतरवला असेल तर त्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल, विमा कंपनी त्या मालमत्तेचे नुकसान देण्यास तयार राहते. नुकसान होण्यापूर्वी विमाधारकाने जी स्थिती होती त्या स्थितीत विमा कंपनीला विमाधारकाला जे काही तिने केलेलं आहे, जे काही काम करते आहे, जे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई ती करत असते. आता ज्याचे नुकसान भरपाई झालेले आहे, जे नुकसान भरपाईचे तत्व आहे हे सर्वसाधारणपणे एका अग्निविमा, सागरी विमा यासाठी लागू होते. पण जो हा विमा उतरवलेला आहे हा विमा जीवन विमा आहे. जीवन विम्यासाठी नुकसान भरपाई तत्व लागू होते. हे तत्व नुकसान भरपाई जे आहे ती व्यक्ती विमा उतरवत असताना त्या व्यक्तीला तिचे नुकसान भरपाई मिळत असते. परंतु जीवन विम्यामध्ये काय होते? जर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई झाली असेल तर ही भरपाई कोणाला मिळते? त्याच्या कुटुंबियांना मिळते. हा फरक आहे. म्हणजे नुकसान भरपाई तत्व हे अग्निविमा, सागरी विम्याला लागू होते, परंतु जीवन विम्याला लागू होत नाही. जीवन विम्याला कारण कोणताही जीवन विमा हानी आर्थिक दृष्टिकोनातून ही मोजली जात नाही. कारण त्या व्यक्तीचे जे महत्त्व आहे ते आर्थिक दृष्टिकोनात लावू शकत नाही. जीवन विमा हा नुकसान भरपाई तत्वामध्ये येत नाही. जर त्या व्यक्तीने तेवढ्या रकमेचा विमा उतरवलेला आहे तेवढ्या रकमेचा तिला नुकसान भरपाई मिळते. तेवढ्या रकमेची नुकसान भरपाई ही 2 लाख रुपयाच्या मालमत्तेची असेल, 2 लाख रुपये मालमत्तेची असेल, परंतु त्याने 1 लाख रुपयाचा विमा उतरवला आहे. विमा कंपनी त्याला 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असेल तरी त्याला 1 लाख रुपयेच नुकसान भरपाई देणार आहे. नंतर आहे अधीनतेचे तत्व, प्रत्यासन तत्व. हे तत्व विमा करारासाठी लागू होते. प्रत्येक प्रत्यासन म्हणजे हे प्रत्यासन अधीनतेचे तत्व काय सांगते?
जर समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या मालाचा विमा उतरवला असेल आणि त्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर त्या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत असतेच. अशा वेळी ती मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या मालकीचा हक्क विमा कंपनीकडे जातो. म्हणजे नुकसान भरपाई झाल्यानंतर मालमत्तेचे थोडे जे मूल्य शिल्लक असेल तेव्हाच हे तत्व लागू पडते. म्हणजेच मालमत्तेचे नुकसान झाले आहे, तिचे काही जो भाग आहे तो शिल्लक राहिलेला आहे, तर हे तत्वाचा वापर केला जातो आणि त्यालाच प्रत्यासन तत्व असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीने तिच्या भांड्यांचा विमा उतरवलेला आहे. विमा उतरवताना तिचा त्या भांड्यांचा एखाद्या व्यक्तीने विमा उतरवत असताना तिची बाईक असेल, तिची गाडी असेल, त्याचा विमा उतरवलेला आहे. मात्र त्याची ती बाईक चोरीला गेलेली आहे. चोरीला गेल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, तक्रार नोंदवलेली आहे. तक्रार नोंदवल्यानंतर विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली जाते. करारानुसार असलेल्या अटीनुसार नुकसान झालेले आहे, विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देते. त्या गाडीचे काही मूल्य आहे, त्या व्यक्तीला तो विमा कंपनीने विमा उतरवलेला आहे तेव्हा विमाधारक त्या गाडीचे नुकसान भरपाई देते. पण काही दिवसाने काय होतं, ती गाडी जर सापडली तर त्या गाडीचे जे मूल्य शिल्लक आहे ती गाडी मालकी कोणाकडे जाणार असेल तर ते विमा मालकाकडे जाणार आहे. त्याची नुकसान भरपाई अगोदर विमा कंपनीकडे विमाधारकाकडे दिलेली असते आणि ती गाडीची विक्री करायची असते. मग ती भंगारात विकायची का ती पूर्णतः विकायची हे अधिकार त्या विमा कंपनीकडे आहेत. म्हणजे विमा कंपनीला तो अधिकार असतो, विमाधारकाला तो असत नाही. ती गाडी सापडली नाही अशा वेळी प्रत्यासन तत्व लागू होणार नाही व प्रत्यासन तत्व लागू न होता गाडी सापडली तर मात्र प्रत्यासन व अधीनतेचे तत्व हे लागू होत असते. नंतर आहे योगदानाचे तत्व. हे तत्व विमाच्या सर्व करारासाठी लागू होत असते. सर्व प्रकारच्या करारासाठी तत्व लागू होते. हे योगदानाचे तत्व म्हणजे काय की जर समजा एखाद्या व्यक्तीने विमा उतरवताना एकापेक्षा जास्त विमा कंपनीकडे मालाचा विमा उतरवला असेल त्या मालमत्तेचे ते तत्व त्याला लागू होते. अशा वेळेस तो जो त्या विमा कंपनीकडे दोन्ही कंपनीकडे विमा नुकसान भरपाई मागू शकतो. अशा वेळेस ती एका कंपनीकडे न मागता दोघांकडनं ती मागते. अशा वेळेस त्या व्यक्तीला 2 विमा कंपनीकडनं पॉलिसी घ्यावी लागते. मग कारण त्याची अमाऊंट ही जास्त असते, त्या वस्तूंची किमती जास्त असतात. तेव्हा विमा कंपनी विम्याची रक्कम देते. 2 लाख रुपयाची मालमत्ता असेल तर विमा कंपनीकडे 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे, बकडे 1 लाखाचा विमा उतरवला आहे. एकाच कंपनीकडे 2 लाखाचा विमा न उतरवता आणि बकडे 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे. अशा वेळेस नुकसान झाल्यानंतर त्या कंपनीची नुकसान भरपाई मागितली तर दोघं पण नुकसान भरपाई देण्यासाठी निम्मे किंमत द्यायला तयार असतात. नुकसान भरपाई ही देत असताना 1 लाख रुपये असेल तर दोघंजणं 50,000 रुपयाची नुकसान भरपाई देतात. इथं योगदानाचे तत्व इथं लागू होत असते. नुकसान कमी करण्याचे तत्व. यामध्ये बघा बाळांनो, नुकसान कमी करण्याचे तत्व म्हणजेच काय असेल तर नुकसान झाले असेल ते कमी करण्याचे तत्व. यामध्ये काय आहे तर बऱ्याच वेळा ती व्यक्ती एखाद्या वस्तूचा विमा उतरवला असेल आणि विमा उतरवल्यानंतर त्या वस्तूची ती काळजी घेत नसेल किंवा त्या वस्तूचं नुकसान होताना ते वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न करत नसेल तर असं केलेलं चुकीचं आहे. ज्यावेळेस त्या मालमत्तेचं नुकसान होते तर त्या मालमत्तेच्या मालकाने नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तर त्या मालमत्तेचा विमा उतरवला असेल तर त्या मालमत्तेचे नुकसान कमी कसे होईल त्याचा प्रयत्न सतत त्या मालकाने केला पाहिजे, विमाधारकाने केला पाहिजे. त्यावेळी विमाधारकाला त्या मालमत्तेचं जे त्याचं कारण आहे, नुकसान होत आहे त्या मालमत्तेचा तोटा भरू शकतो. कारण निर्माण होणारी जी काही त्याची अडचणी आहेत त्याने त्याला प्रयत्न केला गेला पाहिजे. अशा प्रकारे कृती करणे त्याचं गरजेचं आहे. मालमत्तेचं संरक्षण करणे आणि तोटा टाळणे, तोटा कसा होणार नाही असा विमाधारकाने त्याची काळजी घेतली पाहिजे. विमा उतरवत असताना संबंधित मालमत्तेचं रक्षण करावं, ते रक्षण करण्याची जबाबदारी त्याची असते. आता बघा, श्री जयंत यांनी घराचा विमा काढला आहे. घराला पूर्ण आग लागलेली आहे, घर पूर्ण जळून गेलेलं आहे.
अशा वेळी त्या घराचा विमा उतरवलेला आहे आणि मग जयंत यांनी घर जळत असेल तर त्याने निष्क्रिय राहून चालत नाही, तर त्याने त्या घराचा आग कशी कमी होईल ते विझवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्या मालमत्तेचं तरी संरक्षण केलं गेलं पाहिजे. तेव्हा तोटा होण्यापासून त्याने त्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तेव्हाच हे तत्त्व लागू होत असतं. नंतर सर्वसाधारण तत्त्व. यामध्ये बघा बाळांनो, सर्वसाधारण तत्त्व. सर्वसाधारणपणे जी व्यक्ती विमा उतरवत असते, तर त्यावेळी त्या मालमत्तेचा विमा उतरवत असताना जर विमा कंपनीकडे वस्तूचं नुकसान एकापेक्षा जास्त कारणाने झालं असेल, तर अशा वेळी नुकसान मात्र कोणत्या कारणामुळे दिले जाईल, म्हणजेच मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, पण त्याचे कारण कोणते, महत्त्वाचं कारण कोणते, ते कारण संभाव्य आहे, ते विचारात घेतले जाते. म्हणजे सर्वसाधारण तत्त्व याला लागू होत असतं. संभाव्य कारण म्हणजे कोणत्या कारणाने नुकसान झालेले आहे, त्या कारणाने नुकसान झालेलं आहे. उदाहरणार्थ, व्यक्तीने तिच्या मालमत्तेच्या दागिन्यांचा विमा उतरवलेला आहे. समजा त्या व्यक्तीच्या राहत्याच घराला आग लागून गेली आणि चोरी झाल्यामुळे दोघांनाही दागिने पण चोरीला गेलेले आणि घराला पण आग लागलेली आहे. विमेदाराने त्या मालमत्तेचं चोरी तर झालेलीच आहे आणि विमा तर त्यांनी उतरवलेला आहे. चोराने दागिन्यांची चोरी केलेली आहे. जाता जाता त्यांनी घर पण पेटून दिलेलं आहे. बऱ्याच वेळेस अशा वेळेस त्यांचं नुकसान झालेलं आहे. मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, पण घराचे पण नुकसान झालेले आहे. अशा दोन्ही प्रकारांमध्ये तोटे दोघांचे झालेले. अशा वेळी ह्या नुकसानी सर्वात जवळचं नुकसान कोणतं आहे, ते कारण विचारात घेतले जाते. समजा दागिन्यांचा विमा उतरवला आहे, तेव्हा दागिन्यांची नुकसान भरपाई ही त्याला मिळेल. पण घराचे नुकसान झालेले आहे, तर त्याला घराचं नुकसान भरपाई मिळणार नाही. संभाव्य कारण घर त्यांनी जाळलेलं आहे. घर जाळले आहे, नुकसान मिळणार नाही, पण चोरीचं मात्र त्यांना नुकसान भरपाई 100% मिळणार आहे. नंतर आहे आपल्याला जीवन विम्याचे प्रकार. त्यामध्ये बाळांनो, जीवन विमा, पूर्ण जीवन विम्याचे प्रकार, संपूर्ण जीवन विमा, इंडोमेंट विमा, मुदत विमा, वार्षिक विमा, पैसे परतफेड विमा, बाल विमा, सेवानिवृत्त विमा आणि विमा योजना आणि ULIP विमा योजना, हे त्यांचे विम्याचे प्रकार आहेत. तर चला तर आपण एक एक प्रकार अभ्यासू बाळांनो. विम्याचे प्रकार. जीवन विमा, याला आयुर्विमा असे म्हणतात. हा जीवन विमा व्यक्तीच्या जीवनासाठी आखलेला असतो. जी व्यक्ती जीवन विमा उतरवते ती विमाधारक होय. व्यक्तीने विमा उतरवला असेल, नंतर विम्याची रक्कम देण्यासाठीची जबाबदारी व्यक्ती असते. विमा उतरल्यानंतर त्या व्यक्तीचं महत्त्वाचं म्हणजे दोघांमध्ये करार होतो. करार हा अंतर्गत विमाधारक आणि विमा कंपनीकडे ठरलेला असतो. मात्र जी रक्कम तो भरत असतो, ती रक्कम विशिष्ट कालावधीकरता भरतो. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशी त्याचा करार असतो. त्या पद्धतीने ती रक्कम तो भरत असतो. म्हणून त्यामध्येची ती रक्कम भरतो आणि ती रक्कम त्याला नियमित भरावी लागते. त्याचा कालावधी घेतलेला असतो. कालावधी संपेपर्यंत विमादार व्यक्ती त्या विम्याची रक्कम भरत असते. परंतु त्याचा कालावधी संपल्यानंतर किंवा कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा जर मृत्यू झाला, तर तो कालावधी संपेपर्यंत जिवंत असेल तर त्याला तो विम्याची रक्कम मिळते, किंवा मृत्यू पावला तर त्याच्या वारसाला ती रक्कम मिळते. त्या वारसाला ती रक्कम मिळण्याची जबाबदारी त्या विमाधारकाची असते. अशा वेळेस ती विमा कंपनी जो त्याचा हे असतो, वारस असतो, त्याला ते पैसे देत असते. त्यावेळेस हे नुकसान भरपाई त्याला मिळते. आणि ती नुकसान भरपाई भरून काढता येत नसेल तरीसुद्धा आयुर्विमा उतरवला असेल, अशा वेळेस घरातील व्यक्ती आर्थिक अडचणीला सुद्धा तोंड देऊ शकतात. त्यावेळेस जीवन विमा हा खूप महत्त्वाचा पर्याय आहे. नंतर आहे यामध्ये ते जीवन विम्यामध्ये आपल्याला ते पैसे पूर्णतः मिळू शकतात. पहिला प्रकार आहे संपूर्ण जीवन, होल लाईफ पॉलिसी. संपूर्ण जीवन विमा या नावाप्रमाणे जीवनभर त्या विम्याची रक्कम भरावी लागते. हा विमा योजना एक महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये ती व्यक्ती कायमस्वरूपी पैसे भरते आणि ते पैसे भरल्यानंतर त्या व्यक्तीला ते पैसे दर महिन्याला त्यांची पॉलिसीप्रमाणे ते भरावे लागत असतात. विमाधारक संपूर्ण आयुष्यभर ती विम्याची रक्कम भरत असते आणि
मृत्यू झाल्यानंतर मात्र ती रक्कम त्याच्या वारसाला मिळते, परंतु विमाधारक जिवंत आहे तोपर्यंत ती रक्कम त्याला मिळत नाही. मात्र मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाला पूर्णतः पैसे मिळतात आणि त्याचा त्या वारसाला फायदा होत असतो. नंतर इंडोमेंट विमा. यामध्ये इंडोमेंट विमा पॉलिसी हा विशिष्ट कालावधीकरता असतो. हा कालावधी देखील 5, 10, 15, 20, 25 अशा वर्षाकरता असतो. ही पॉलिसीचा कालावधी ठरलेला असतो. विमा पॉलिसीमध्ये विमाधारक जो काही पॉलिसी उतरत असतो, विमा कालावधी संपल्यानंतर विम्याची रक्कम विशिष्ट बोनस सहित त्या विमाधारकाला मिळते. ही रक्कम बोनस म्हणून त्याला मिळत असते. नंतर मुदत विमा, टर्म इन्शुरन्स. या योजनेअंतर्गत विशिष्ट कालावधीसाठी टर्म योजना असते. ही सुद्धा विशिष्ट कालावधीकरता 10, 5, 15, 20 वर्षाकरता मिळते. मग यासाठी विशिष्ट कालावधीकरता विमा योजना असे म्हणतात. मुदत विमा योजना म्हणजे नेमके काय? या योजनेअंतर्गत विमाधारक ठराविक रक्कम विमा कंपनीला देते आणि त्याच्या कालावधी संपेपर्यंत ती रक्कम विमाधारक आणि विमा कंपनीला देत असते. नंतर ती रक्कम त्याच्या वारसाला मिळते. जर ती व्यक्ती जिवंत असेल तर ती रक्कम त्याच्या वारसाला मिळत नाही. मृत्यू झाल्यानंतर मात्र ती रक्कम त्याच्या वारसाला मिळते. या विम्यामध्ये ती जीवन विमा हप्ता जी रक्कम आहे ती सर्वात कमीत कमी रक्कम असते आणि ती व्यक्ती वारली नाही त्याचा परतावा त्याला मिळतच नाही. वार्षिक विमा. यामध्ये बघा बाळांनो, याच्यामध्ये वार्षिक म्हणजे काय? ॲन्युइटी पॉलिसी. यामध्ये म्हणजे काय? ज्यावेळी विमाधारक एकच रक्कम, ठरलेली रक्कम, ठराविक रक्कम हप्त्यात भरतो, त्याचा कालावधी संपल्यानंतर लगेच त्याने भरलेल्या रकमेत ठराविक रक्कम त्याला निवृत्त वेतनाप्रमाणे पैसे मिळतात. म्हणजे रिटायरमेंटसाठी त्याला पैसे मिळत असतात. मग त्यामध्ये त्याला 10 लाख रुपये भरायचे असतील, अशा वेळेस 10 लाख तो हप्त्याने भरेल. मग त्यासाठी त्याला 2 वेळेस 5-5 लाख रुपये, 10 लाख रुपये तो देणार आहे आणि 1 लाख रुपये रक्कम भरेल. 10 लाख रुपये 10 वर्ष आपण 1-1 लाख रुपये 10 वर्ष ते भरणार. नंतर ती रक्कम ठराविक त्याला वर्षानंतर मिळते. या निवृत्ती योजनेप्रमाणे याच विमाधारक ठराविक रक्कम ठराविक कालावधीत भरतो. कालावधी संपल्यानंतर त्याला संपूर्ण आयुष्यासाठी ती रक्कम अगदी पॉलिसीसाठी त्याला मिळत असते. म्हणजे एकदम पेन्शन प्लॅनसारखा हा प्लॅन आहे. पैसे नंतर आहे पैसे परतफेड. मनी बॅक पॉलिसी. या मनी बँक पॉलिसीमध्ये विमाधारक जेवढ्या रकमेचा विमा काढतो त्यापैकी ठराविक वेळेला ती रक्कम त्याला मिळते. म्हणजे जेवढ्या रकमेचा विमा काढला आहे तेवढ्या रकमेचा विमा कालावधी संपल्यानंतर विमाधारकाला ती रक्कम जेवढी रक्कम भरली आहे तेवढी रक्कम त्याला मिळते. पैसा परतफेडीसाठी ती विमा त्याला देत असते. नंतर आहे बालविमा. बघा बाळांनो, जे काही छोटे मुलं आहेत त्यांना नावाप्रमाणेच हा बालविमा आहे. जी छोटी व्यक्ती आहे, छोटे मुलं आहेत, त्या लहान मुलांना ही विमा पॉलिसी आहे. नावाप्रमाणेच ही पॉलिसी काढण्याचा उद्देश म्हणजे मुलांना भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल, आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी ही योजना आहे. मुलांना शिक्षणासाठी, व्यवसायासाठी कोणत्याही आर्थिक अडचणींना तोंड येऊ नये म्हणून हा बालविमा काढला जातो. मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी, त्यांच्यामुळे त्यांना भविष्यात येणारे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विमा योजनाचा उपयोग होतो. मुलांचा जन्म झाल्यावर पैसे गुंतवू शकतात. म्हणजे आपल्याला बाळ झालं तर तेव्हाच आपले आईवडील त्या मुलांच्या नावावर पैसे गुंतवतात आणि त्यासाठी संज्ञान होईपर्यंत 18 वर्षापर्यंत मुलाच्या नावावर ते पैसे पडतात. त्यावेळी विम्याची रक्कम त्या मुलांच्या पालकांना शिक्षणासाठी तो पालक खर्च करू शकतो. नंतर सेवानिवृत्त विमा, रिटायरमेंट प्लॅन. हा विमा प्रकार सेवानिवृत्त झाल्यानंतर पैसे जसे पेन्शन त्याला मिळते, ज्या लोकांना पेन्शन मिळत नसते अशा लोकांसाठी ही सेवानिवृत्ती योजना खूप चांगली आहे. त्यासाठी अशा लोकांना अशा प्रकारची एक पॉलिसी आहे. ती व्यक्ती काय करते की ठराविक रक्कम पॉलिसीमध्ये गुंतवत असते आणि गुंतवल्यानंतर विमा कालावधी संपल्यानंतर निवृत्त वेतनाप्रमाणे त्या व्यक्तीला अंतर्गत परतावा हा मिळत असतो. थोडक्यात भविष्यामध्ये मिळणाऱ्या ह्या योजनेचा वापर केला जातो. निवृत्त झाल्यानंतर जे काही वेतन मिळते, जो काही पगार मिळतो आणि तो आपल्याला दरमहा मिळतो, महिन्याला मिळतो आणि त्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी अडचणी येत नाही आणि पेन्शनसारखे त्या व्यक्तीला पैसे मिळतात. म्हणून ही पॉलिसी महत्त्वाची आहे. नंतर आहे ULIP. यालाच युलिप
विमा योजना असे म्हणतात. सध्याच्या काळामध्ये लोकप्रिय विमा योजना आहे. या विम्याअंतर्गत विमा काढला जातो आणि जी काही रक्कम गुंतवलेली आहे, विम्यामध्ये जी काही रक्कम गुंतवलेली आहे, जी रक्कम भरलेली आहे, त्या रकमेचा विमा उतरवलेला आहे. जे भाग गुंतवलेले आहे, जे भागांची खरेदी केलेली आहे, मग तो शेअर्समध्ये असो, फंड्समध्ये असो, ती योजना गुंतवणूकदाराला एक संधी असते. कारण ह्या विम्याच्या अंतर्गत त्याला विमा प्राप्त होतो. नंतर ही रक्कम महत्त्वाच्या किंवा चांगल्या ठिकाणी गुंतवली जाते. असा हा एक विमा महत्त्वाची पॉलिसी आहे. आणि ही रक्कम ज्या ठिकाणी गुंतवली जाते, चांगल्याच ठिकाणी गुंतवणं, त्याचा आपल्याला चांगला परतावा मिळत असतो.